ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग. श्री गणेशाय नमः. श्लोक क्रमांक 1. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विशदन्तीम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदन. मग संजयो म्हणे रायाते, ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीतू असे. ते कुळ दे कोणी समस्त स्नेह उपनले अद्भुत. तेने द्रवले असे चित्त कवने परी. जैसे लवण जळे झळंबले ना तरी अब्रवाते हाले. तैसे सदीर परी विरमले हृदय तयांचे. मनोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला. जैसा कर्दमी रूपला राजहंस. तया परी तो पांडू कुमरू महामोये अति जर्जरू. देखो श्री शारंग धरू काय बोले. श्लोक क्रमांक 2. कुतस्त्वा कश्मलम् इदं विषमे समुपस्थितम् अनार्जुष्टं स्वर्गं कीर्तिकरम् अर्जुनम्. मने अर्जुनादि पाही हे उचित काय ये ठाई. तू कवनये काई करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले कवनवुने आले. करिता काय ठेले खेदू कायसा. तू अनुचिता चित्त नेदेसी धीरू काही न संडिसी. तुझे ने नामे अपयशी दिशा लंगिजे. तू शूर वृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राओ. तुझिया लाटेपणाचा आओ तीही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला निवांत कवचाचा ठाओ पोडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी. पाता तुझे निपाडे दिसे त्रौलक्य ही थोकडे. ऐसे पुरुषत्व चोकडे पार्ता तुझे. तो तू की आजी येते सांडोनिया वीरवृत्ती ते. अधोमुख रुदनाते करीतू आहासी. विचारी तू अर्जुनो की कारुण्य किजसी दीनो. सांग पा अंधकारे बानो ग्रासिला आथी. ना तरी पवनो मेघासी बिये की अमृतासी मरण आहे. पाहे पाय इंधनेची गिळोणी जाये,
पावकाते. कीलवनेची जळविरे संसर्गे काळकुट मेरे. सांगपा महापणी दुर्धरे गिळजे काई. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आतिके झाला. परी तो त्वा साच केला आजियत. मनोने अजुनी अर्जुना जने चित्त देशिया हीना. वेगी धीर करुणिया मना सावधू होई. सांडे मूर्खपण उठी गे धनुष्य बाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे असतिये कीर्तीशी नाशू आणि पारत्रिकाशी अपभ्रंशू. मने जगन्निवासू अर्जुना ते. जय जय ज्ञानेश्वर माऊली.